केलेला आहे आणि याबाबत न्यायालयाने निकालपत्र दिलेले आहे। तरी देखील संजय राऊत यांनी विविध प्रसार माध्यमांच्या समोर प्रतिनिधींच्या समोर जाणीवपूर्वक माझी बदनामी केलेली आहे। त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषाधिकार भंग तसेच न्यायालयाचा अवमान केलेला आहे। सार्वभौम सभागृहाचा अपमान केलेला आहे। म्हणून मी संजय राऊत कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कार्यकारी संपादक सामना यांच्या विरुद्ध अध्यक्ष महोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतोय। त्यासोबत अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य रोहित पवार यांनी सभागृहाच्या बाहेर अधिवेशन चालू असताना याच प्रकरणावर आता मी पुन्हा तोच विषय वाचून अध्यक्ष महोदय न दाखवता हाच त्यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे। अध्यक्ष महोदय त्यासोबत एक YouTube चॅनल अध्यक्ष महोदय लय भारी म्हणून आहे। 2021 ला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, परंतु थकबाकीच्या वेतनाच्या थकबाकीचा भाग आणि अंशदान पेन्शन योजना या वेगवेगळ्या भागी आहे। त्यांचं खातं नसेल तर वेतनाच्या तर आपण पाहिलं विधानसभेमध्ये जयकुमार गोरे बोलत होते आणि त्यांच्यावर ज्यांनी आरोप केलेले आहेत तेच म्हणजे संजय राऊत यासोबतच रोहित पवार आणि एक YouTube चॅनल या तिघांविरोधातही त्यांनी हक्कभंग दाखल केलेला आहे। माझ्या कुटुंबाच्या, माझ्या पक्षाच्या, माझ्या नेतृत्वाच्या बदनामीसाठी अत्यंत नीच खालच्या पातळीवर जाऊन अध्यक्ष महोदय टीका करण्याचं काम सातत्याने 1.5 वर्षापासून अध्यक्ष महोदय तो चॅनल करतो। त्यासोबत आज काल परवा दिवशी याच प्रकरणामध्ये ज्यामध्ये न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यामध्ये अध्यक्ष महोदय अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर, पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम सातत्याने अध्यक्ष महोदय या चॅनलच्या माध्यमातून होतं की ज्यांना लोकशाहीमध्ये आपण वृत्तपत्रांना किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो अध्यक्ष महोदय, तेव्हा जबाबदारीनं त्यांनी वागलं पाहिजे आणि आपली भूमिका मांडत असताना एक भाषेचा स्तर राखला पाहिजे अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये असं कुठलंही न करता माझ्या कुटुंबाची आणि सभागृहामध्ये माझी बदनामी होईल अशा पद्धतीचं वर्तन अध्यक्ष महोदय या YouTube चॅनलने केलेलं आहे। त्या लय भारी YouTube चॅनल आणि तुषार आबाजी खरात यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडतो। माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये बसलेले आहेत अध्यक्ष महोदय। माझी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती अध्यक्ष महोदय या माध्यमातून आहे, संबंधित प्रकरण चालू झालं की राज्यपालाला एक कुणी निवेदन दिलं आणि त्या निवेदनासंदर्भात अध्यक्ष महोदय आपण आपल्या शासनानं ते निवेदन पोलिसांच्याकडे पाठवलं आणि त्याची चौकशी केली। ज्यांची निवेदनावर सही होती त्यांनी SP ला जबाब दिलेला आहे की संबंधित सही माझी नाही, मी तो अर्ज केलेला नाही। या प्रकरणाची सुरुवात पुन्हा नव्याने इथून झाली आणि याची माहिती आपण मुख्यमंत्री महोदय आपण घ्यावी, पण हे असं असताना राज्यपालाला खोटं निवेदन देणं, अशा पद्धतीचं वातावरण अध्यक्ष महोदय तयार करणं आणि एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या नेतृत्वाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा अध्यक्ष महोदय प्लॅन करणं हे अध्यक्ष महोदय खूप घातक असं आहे। या प्रकरणाबद्दल अध्यक्ष महोदय मी जास्त काही बोलणार नाही, पण याच सभागृहामध्ये अनेक सदस्य आहेत। याच सदस्यांनी विधान परिषदेचा पराभव सहन झाला नाही म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं। काही सदस्य या सभागृहामध्ये आताही आहेत, काही बाहेर आहेत, पण या सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर कारवाई करत असताना जी वस्तुस्थिती समोर आली, पण माझं या माध्यमातून सांगेन अध्यक्ष महोदय